बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट आता समोर आली आहे। मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार आहे असं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये म्हटलं। या आरोपपत्रामध्ये हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांचा उल्लेख करण्यात आला आहे। तर आरोप पत्रात आरोपी क्रमांक 2 वरती विष्णू चाटे याचा उल्लेख आहे। त्यानंतर इतर आरोपींची नावे देखील असल्याची माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दिलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे। आवाजा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं या आरोपपत्रामध्ये म्हटलं आहे। खंडणी, अॅट्रॉसिटी, हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे। 29 नोव्हेंबरला सुदर्शन गुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती आणि 6 तारखेला संतोष देशमुख यांचा सुदर्शन गुले, प्रतीक गुले आणि सांगळे यांच्या सोबत वाद झाला होता असं या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे। आता 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानुसार कराडच्या विरोधामध्ये पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केलेले आहेत। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। संतोष देशमुख यांना संतोष गुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडी कडे पोहोचलेला आहे। आता यामध्ये कोणत्या आरोपीचा कितवा नंबर आहे ते पहा। वाल्मिक कराड 1 नंबर, विष्णू चाटे 2 नंबर, सुदर्शन गुले 3 नंबर, प्रतीक गुले 4 नंबर, सुधीर सांगळे 5 नंबर, महेश केदार 6 नंबर, जयराम चाटे 7 नंबर आणि फरार कृष्ण आंधळे हा 8व्या नंबरला आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम नेमका कसा आहे आता ते पाहूया। 6 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता अशोक गुले, सुदर्शन गुले, प्रतीक गुले आणि इतर अनोळखी इसमांनी आवाजा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात अनधिकृत प्रवेश केला आणि अधिकारी शिवाजी थोपटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला। 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून करण्यात आला। सरपंचाचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता। 10 डिसेंबर रोजी यातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तब्बल 12 तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग चक्क जाम करण्यात आला होता आणि त्याच दिवशी या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना अटक केली। मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेऊन संतोष देशमुख यांच्या मृतदेहावर 24 तासानंतर अंत्यसंस्कार केले। 11 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने प्रतीक गुले याला पुण्यातून रांजणगाव येथून अटक केली। 11 डिसेंबर रोजी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत थेट वाल्मिक कराडवर आरोप करत त्याला दोषी ठरवलं। सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यातील राक्षसी प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करत असून कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली। 11 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड, अजित पवार गटाचा केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांच्यावर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि 12 डिसेंबर रोजी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाई करा अशी मागणी केली होती। नंतर 13 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। त्याच दिवशी 13 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आणि 14 डिसेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। नंतर 14 डिसेंबर रोजी आरोपी विष्णू चाटे याची अजित पवार गटाकडून हकालपट्टी करण्यात आली आणि आता या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले होते। बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंग पंडित, प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा यांनी यात न्यायाची मागणी केली आहे। 18 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याला अटक करण्यात आली। 19 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आला। त्यात त्यांच्या अंगावर 56 जखमा आढळून आल्या आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। 21 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली झाली। अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आणि 21 डिसेंबर रोजी शरद पवार त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी देशमुख कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। 21 डिसेंबर रोजी नवनीत कावत
यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. 24 डिसेंबर रोजी मस्साजोग येथील आवादाक एनर्जी पवनचक्की येथे झालेल्या मारहाण तसेच खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आणि 28 डिसेंबर रोजी 3 आरोपींच्या अटकेच्या मागणीसह वाल्मिक कराडवर खून प्रकरणात गुन्हा नोंदवून अटक केली जावी या मागणीसाठी सर्व पक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला आणि 30 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर गुन्हा नोंदवून अटक करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सत्यशोधक आंदोलन केलं. 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण गेला आणि त्याच दिवशी उशिरा केज न्यायालयात कराडला हजर केलं असता न्यायालयाने 14 दिवसाची कोठडी त्याला सुनावली आणि 3 जानेवारी रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत केलेल्या डॉक्टर संभाजी वाय बसेला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि 4 जानेवारी रोजी फरार आरोपी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आणि त्याच दिवशी संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे याला कल्याणमधून अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडवर केज पोलीस ठाण्यात 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा नोंद आहे आणि या प्रकरणाचाही तपास आता सीआयडी करत आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.